कपडे सगळं सगळं ट्राय केलं मी. मला बरेच कमेंट पण येतात की ताई तुम्ही दुसरे पण जॉब करू शकता, पण लहान मुलीला घेऊन 8 ते 12 घंटे मी एवढं काम करू शकत नव्हते. माझी मुलगी 18 महिन्याची होती. या आहेत कोमल गायकवाड. या ताई कल्याणमध्ये रिक्षा चालवतात, सोबत आपल्या लेकीलाही रिक्षेमध्ये घेतात. या माऊलीचा हा संघर्ष सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालाय. आपल्या मुलीनं खूप शिकावं आणि नाव कमवावं म्हणून ही सर्व त्यांची धडपड सुरू आहे. या ताई एकट्याच मुलीचं पालन पोषण करतायत. रखरखत्या उन्हातही रिक्षा चालवताना या महिलेच्या चेहऱ्यावर हसू आहे. ऐकूयात त्यांच्याकडून त्यांच्याच संघर्षाची कहाणी. काय सांगाल, भर उन्हामध्ये तुम्ही आज रिक्षेचा व्यवसाय करतायत आणि सोबत तुमच्या एका 3 वर्षाची लहान मुलगी सुद्धा आहे. काय सांगाल, कधीपासून तुमचा संघर्ष सुरू आहे? आता मला 1 वर्ष झालंय रिक्षा चालवते. पहिलं भाड्यानं चालवायची 7-8 महिने, नंतर रिक्षावर भाड्यानं 250 रुपये रोज द्यायचा. मुलीला घेऊन एवढं होत नव्हतं माझ्याच्यानं. 250 रुपये रोज देऊन घरचं सर्व खर्चावरून भाडं वगैरे, म्हणून मग त्यांना 250 रुपये देऊच तर त्यापेक्षा मी विचार केला की लोन काढून आपलं रिक्षा स्वतःचा घेतला तर कसं मग EMI माझ्याच्यानं एवढं होऊन जाईल, तेवढं त्या लोकांना देऊ तर स्वतःची वस्तू पण होईल आणि माझी वस्तू पण होईल आणि माझं घर वगैरे पण सर्व चालेल. तर मग त्यामुळे मी विचार केला लोनवर रिक्षा घेतला आणि मग मुलीला घेऊन इथे बसायला बनवलेले. तिला घेऊन रिक्षा आता 1 वर्ष झालं चालवते. कल्याणमध्ये हो, मी माझं स्वतः मी सर्व भाडं, मुलीचं सर्व खाण्यापिण्याचं, रिक्षाचं EMI मी सर्व करते. होत नाही पण ट्राय करते. मुलीला घरी कोणी सांभाळ नाही म्हणून तिच्यासाठी मी तिला घेऊनच, म्हणजे जसं रिक्षा चालवायला शिकलं तिला घेऊनच रिक्षा चालवते. ते रिक्षा चालवायचं पहिलं माझे मिस्टर होते माझ्यासोबत राहायचे, तेव्हा त्यांनीच मला रिक्षा चालवायला शिकवलं होतं. 2-3 दिवसात रिक्षा तेव्हाच चालवला होता, पण ते गेल्यानंतर गावी गेल्यानंतर मी स्वतःच म्हणजे रिक्षा येत होता मला पहिलं थोडं लायसन्स काढलेलं होतं, नंतर मग भाड्यानं रिक्षा घेतलं मी चालवलं. किती ते किती वेळ तुम्ही रिक्षा चालवता आणि कसं तुमचं दिवसाचं शेड्यूल असतं? मी सकाळी 6:30ला येते आणि 12-12:30 वाजेपर्यंत घरी जाते आणि दुपारी आराम वगैरे करून घरचं काम वगैरे करून पुन्हा 4-4:30 वाजता येते आणि संध्याकाळी 10-10:30-11 जसे भाडं भेटत तसं राहते 11 वाजेपर्यंत. सोशल मीडियावर सुद्धा तुमच्या कामाचं खूप कौतुक होताना दिसतंय. तुमचे खूप रील्स सुद्धा व्हायरल होत आहेत. आता आम्ही येण्याच्या आधी पण लोकांच्या प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळते, तर कसं वाटतं? खूप छान वाटतं. मला असं वाटतं की प्रत्येक लेडीजनं आपल्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि माझे स्वप्न आहे की मी करल. मला स्वतःचं घर पण घ्यायचं आहे आणि मुलीला चांगलं घडवायचं, चांगलं शिक्षण द्यायचं इंग्लिश मिडियममध्ये, की तिचं पुढं चालून माझ्या जशी वाईट वेळ आली तसं तिच्यावर येऊ नये म्हणून मी एवढी धडपड करते. मी एवढी मेहनत करेन की माझ्या मुलीला मी IPS अधिकारी बनवेल आणि जगाला सांगून देईल की मुली आपल्यावर बोध नसतात. कारण मी खूप ऐकते की मुलीसाठी काही लोक मुलीला कमतरता समजतात. बरोबर आहे, माझं शिक्षण पण तेवढं नव्हतं. घरकामासाठी गेले होते मी, खूप शोधलं आधी 2-3 महिने. मुलीला लहान बाळाला घेऊन कोणी काम देत नव्हतं. भांडे कपडे सगळं ट्राय केलं मी. मला बरेच कमेंट पण येतात की ताई तुम्ही दुसरे पण जॉब करू शकता, पण लहान मुलीला घेऊन 8 ते 12 घंटे मी एवढं काम करू शकत नव्हते. माझी मुलगी 18 महिन्याची होती तेव्हा, म्हणून मी हा व्यवसाय धरला की माझ्या मुलीला मला सोबत ठेवता येईल आणि रिक्षा पण माझं हे पण खर्च पण चालू होते. पण त्यामध्ये होत नाही, पण मी करते ॲडजस्ट. कारण तर मला मुलीचं माझं भविष्य घडवायचे चांगलं. माझं 2 स्वप्न आहेत. मी स्वतःचं घर घेईल माझ्यासाठी आणि माझ्या मुलीला चांगलं शिक्षण देईल, एवढंच माझं स्वप्न आहे आणि मी ते करून दाखवेन. या संघर्षामध्ये जे तुमचा संघर्ष सुरू आहे मुलीच्या भवितव्यासाठी, याच्यामध्ये अजून फॅमिलीच्या कोणाचा सहभाग? कोणाचा नाही, मी स्वतःच ते. कारण एक आईवर जबाबदारी पडते जेव्हा अनेक म्हणजे बोलतात ना शक्ती येते विचार करा. मी ते हे केलं म्हणजे नाही का, माझ्या डोक्यात आलं की मी मुलीला घेऊन स्वतः गाडी काम करू शकते बाळाला घेऊन. तुमचे हस्बंड काय जॉब वगैरे करतात? काय ते जॉब नाही करत, ते गावी राहतात त्यांच्या आईकडे. म्हणजे असं काय झालेलं नाही, भांडण वगैरे काही नाही, पण ते राहते त्यांच्या आईला इकडं वातावरण सहन नाही होत म्हणून ते गावीच असतात. एखाद्या वेळेस येतात मुली